आता एक महत्त्वाची आणि तितकीच मोठी बातमी समोर येते। धनंजय आणि पंकजा मुंडे कार्यकर्त्यांकडून प्रचंड छळ होत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। ट्विटरवर अंजली दमानिया यांनी या सगळ्या संदर्भात एक पोस्ट केली आहे। आज दुपारी 12 वाजता माझ्या निवासस्थानावरून पत्रकार परिषद होणार आहे, असंही दमानिया यांनी स्पष्ट केलंय। धनंजय आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड छळ होत असल्याचा थेट आरोपच आता अंजली दमानिया यांनी केलेला आहे। तर या सगळ्या संदर्भात त्या पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि त्यातून ते कोणता मोठा खुलासा करतात का हे पाहायचंय। ट्विटरवर त्यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। मोहसिन, आपण पाहतोय अंजली दमानिया यांनी हा थेट आरोप केलेला आहे, त्या पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत। या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्यावर थेट आरोप होताना पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे। काल तर परभणीच्या सभेत मनोज जरांगे यांनी थेट त्यांचं नाव घेतलं होतं। यापूर्वी अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडेंशी हे सगळं प्रकरण जोडले जात असल्याचं बोललं होतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात त्यांनी केलेलं हे ट्विट आता चर्चेचा विषय ठरत आहे। नेमकं आता त्या काय या सगळ्याबद्दल सांगणार आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये ते आणखी काय मोठा गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांच्याकडून होत असलेले आरोप हे सगळे गंभीर आहेत। निश्चित। मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।